विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. न्यूमेरिकल सॉलिड स्टेट तुम्ही फिनिश केलाय. बरं असे काही आणखीन आहेत का कन्सेप्ट किंवा पॉइंट्स की जिथं लॉग टेबलची काही गरज नाहीये आणि जिथं तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकाल? लगेच आम्ही अगोदर काहीच केलं नाही, पण आता कळेल का? कळणारच. त्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता ही रिक्वेस्ट करायची गरज नाही मला माहिती आहे. इतर वेळेस आम्हाला म्हणावं लागतं, प्लीज शेवटपर्यंत बघा. आणि आता का करावं लागत नाही? सांगायची गरज नाही. तुम्हाला पण कळालं आणि मला पण माहिती आहे. मग आता सुरुवात करायची आहे आपल्याला या न्यूमेरिकल पासून. ओके. आता हे तसं जर न्यूमेरिकल जर बघितलं ना, मी तुम्हाला सांगू का, हे जे न्यूमेरिकल दिसतंय, तुम्हाला मोठ्ठच्या मोठं करतो बरं का मी. व्हॅन टॉप फॅक्टरवर बेस्ड आहे. आता मी तुम्हाला पहिल्यांदा बेसिक सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. मी इथं जे लिहिणार आहे, मी इथं लिहितोय ग्लुकोज. बघा, शांतपणे समजून घ्या. नंतर लिहितोय शुगर आणि हे युरिया. हे सगळे सोल्यूट आहेत. हे सगळे कोण आहेत सांगा? सोल्यूट की जे सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होऊन सोल्युशन तयार होणार आहे. आणि या सगळ्यांसाठी व्हॅन टॉप फॅक्टर हा 1 आहे बाळांनो. या सगळ्यांसाठी व्हॅन टॉप फॅक्टर 1 आहे कारण ते नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत. नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत लक्षात घ्या. पण आता मी इथं कोणाची नावं लिहितोय बघा KCl, पुन्हा लिहितोय मी NaCl, अजून लिहितोय AgCl आणि अजून या प्रकारे. मग यांच्यासाठी जो व्हॅन टॉप फॅक्टर म्हणजे ज्याला आपण आय म्हणतो त्याची व्हॅल्यू 2 आहे. आणि मी तुम्हाला सांगतो अल्फा इक्वल्स टू I-1 अपॉन N-1 हा फॉर्म्युला दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि व्हॅन टॉप फॅक्टर. 2 किंवा 3 मार्काचं डेरिव्हेशन आहे. ओके, बरं. 2 कसा आली व्हॅल्यू? आयन कुठले आहेत बघा ना, K प्लस Cl मायनस K चा एक Cl. तर मी असं लिहिलं. बघा मी काय लिहितोय? थांबा. ZnCl2 मला लिहायचं होतं. ओके. मला इथं लिहायचंय ZnCl2 झिंक क्लोराईड किंवा CuCl2. ओके. क्युप्रिक क्लोराईड का क्युप्रस क्लोराईड? क्युप्रिक क्लोराईड लक्षात घ्या. CuCl म्हणलं की क्युप्रस असतं बरं का. मग यांचा व्हॅन टॉप फॅक्टर 3 आहे कारण यात झिंकचा 1 आणि क्लोरीनचे 2 आयन आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगू का, आता अॅल्युमिनियम क्लोराईड तुम्ही गेस कराल. अॅल्युमिनियमचा 1 क्लोरीनचे 3 आयन आहेत. मग व्हॅन टॉप फॅक्टर 4 येणार आहे. 5 पण असतो का? असतो की. Al2SO4 थ्राइस टोटल 5 आहेत. म्हणजे तुम्हाला व्हॅन टॉप फॅक्टर काढायला जमलं का? जमलं लक्षात घ्या. व्हॅन टॉप फॅक्टर जमलंय तुम्हाला. आता व्हॅन टॉप फॅक्टर वरूनच आपल्याला सगळं सोडवायचं आहे. चला पहिला कुठला ऑप्शन आहे? KCl. ओके. KCl. KCl. Kचा 1 आयन, क्लोरीनचा 1 आयन, व्हॅन टॉप फॅक्टर त्याचा 2 आहे. 2 न त्याच्या कॉन्सन्ट्रेशनला मल्टिप्लाय करा म्हणजे 0.2 आलं. ओके, मोलर. NaCl व्हॅन टॉप फॅक्टर 2च आहे, पण कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. 0.05 ला 2 न मल्टिप्लाय करा 0.1 येणार. कोण? NaCl. आता Al सॉरी इकडे लिहायला पाहिजे ना आपल्याला. थांबा 1 मिनिट. अॅल्युमिनियम फॉस्फेट आता इथं गडबड करणार आहे तुम्ही. अॅल्युमिनियम फॉस्फेटचा व्हॅन टॉप फॅक्टर किती? तर तुम्ही अॅल्युमिनियमचा 1 आयन, फॉस्फरस 1, ऑक्सिजनचे 4 असं नाहीये. फॉस्फेट हा एक ग्रुप आहे. त्याचा चार्ज 3 मायनस असतो. याचा 3 प्लस. याचा व्हॅन टॉप फॅक्टर 2च आहे. 2 न याला मल्टिप्लाय करा 2 येणार. आता MgSO4चं पण तसंच आहे. मॅग्नेशियमचा 1 आयन आणि सल्फेटचा 1 आयन. 2 आयन आहेत. व्हॅन टॉप फॅक्टर 2. 2 न याला मल्टिप्लाय करा 0.2. आता माझं हा प्रॉडक्ट सगळ्यात कमी कुणासाठी आहे? NaCl आणि सगळ्यात जास्त कुणासाठी आहे? AlPO4 साठी. त्यांनी काय विचारलंय? मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कुणात होणार? आणि ज्याचा प्रॉडक्ट जास्त त्याचं मॅक्सिमम होणार. मग AlPO4 मध्ये मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन होणार आणि विच हॅव मिनिमम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. मिनिमम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन NaCl मध्ये होणार. मग आता हा व्हॅन टॉप फॅक्टरचं काय करणार? डेफिनेशन केले ना बाळांनो? रेशो आहे ऑब्झर्व्ड अपॉन थिओरिटिकल व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. ओके. किंवा इलेक्ट्रोलाइट अपॉन असं काहीतरी रेशो आहे प्लीज चेक करा. माझं माझं पण ते पार्ट नाही मी कबूल करतोय बरं का. पण व्हॅन टॉप फॅक्टर तर लक्षात आलं तुमच्या. तर मेन पॉइंट काय आहे, की आता बघा मी तुम्हाला सांगतो 2025 आलेला प्रश्न मी तुम्हाला सांगतो विदिन सेकंदात सॉल्व्ह केलाय. आपल्याला विचारलंय मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. जरा कलर चेंज करूया आपण हा. काय विचारलंय? मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. मग ज्याचा व्हॅन टॉप फॅक्टर जास्त त्याचं इलेव्हेशन जास्त कारण इथं ना सेम मोलॅलिटी दिले मग अशी ते 0.1 0.05 असं होतं ना. आता ऐका KCl मध्ये व्हॅन टॉप फॅक्टर 2, NaCl मध्ये 2, इथं 3 आणि हे कोण आहे? AlCl3 अॅल्युमिनियमचा 1, क्लोरीनचे 3, 4. कुणाचा व्हॅन टॉप फॅक्टर जास्त आहे? 4. हे आन्सर बरोबर आहे.
विदिन सेकंड सॉल्व्ह केलंय आपण हे. बरं आता पुढचा प्रश्न. आता पुन्हा 25 आलेला प्रश्न, की अरेंज करायचा आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे पहिला लहान म्हणून वाढत वाढत जाणार ना. मग ते ज्याचा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर सगळ्यात कमी आहे, तिथून सुरुवात केली पाहिजे ना. बघा, बाकी तुम्ही बघितलंच नाही इन्क्रीजिंग डिक्रीजिंग साठी. पण आपण गंमत बघूया, आपण काय करूया, याचा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर 2 आहे, याचा 3 आहे, याचा 4 आहे, याचा 5 आहे. याचा 1, याचे 2 आहे, 3 याचा 1, याचे 3 आहे, 4 याचे 2, याचे 3, 5 आहे झाले. मग व्हॅन्ट ऑफ फॅक्टर असाच क्रम आहे की रे, केसीएल. ओके, नंतर BaCl2, नंतर AlCl3, नंतर Al2SO4 थ्राइस, अल्युमिनियम सल्फेट. ओके, चला पुढचं सोडवा. मी 2 मिनिटं थांबतो. सोडवा पुढं. इथं बघा, ऑस्मॉटिक प्रेशर आहे, बॉइलिंग पॉइंट, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, काही असू दे. त्यांनी विचारले काय, कुठली ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे मोठा अगोदर आला पाहिजे आणि मग छोटे छोटे पुढे यायला पाहिजे, डिक्रीजिंग ऑर्डर. चला, याचा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर किती आहे? 2. 2 न ह्याला मल्टिप्लाय करा 0.4. 2 न ह्याला मल्टिप्लाय करा 0.6. 3 न याला मल्टिप्लाय करा 0.3. 5 न याला मल्टिप्लाय करा 2.5. 2.5 म्हणजे डी सगळ्यात मोठा आहे. अरे डी सगळ्यात मोठा आहे, अरे डी सगळ्यात मोठा आहे, अरे डी सगळ्यात मोठा आहे. मग हे उत्तर बरोबर. 100% लोकांनी बरोबर दिलंय बरं का, लक्षात घ्या. छानच, छानच, छानच. खूपच छान. अरे पण कळालं का? पॉइंट कळाला का? व्हॅन्ट ऑफ फॅक्टर इझी आहे, त्यानं कॉन्सन्ट्रेशनला मल्टिप्लाय करायचं. मग इथे काय, कॉन्सन्ट्रेशनच काय होतं, इक्वल होतं. त्यामुळे मल्टिप्लाय करायची गरज नाही. बरं, पुस्तकातला प्रॉब्लेम पण तुमच्या लक्षात आलाय. आता आता सगळं झालंय. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन, टॉपिक कुठला काय विचारात घ्यायचं नाही. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर मी तुमचं घेतलंय, तसं मी घेणार आहे रेट लॉ. रेट लॉ घेणार आहे. केमिकल कायनेटिक्स सगळ्यात सोपा. मी तुम्हाला सांगतो, त्यात अरेनियस इक्वेशन एक तुम्हाला करायचंय. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये नर्स्ट इक्वेशन एक तुम्हाला विचारतील बरं का. फायनल मी तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. बरं, आता फॉर द रिएक्शन लिहूया आपण ट्वाइस N2O5, की जे गॅसियस आहे, 4NO2 की जे गॅसियस आहे, O2 आणि गॅसियस आहे. आता सगळ्यात महत्वाचं, हा रिएक्टंट आहे आणि हे प्रॉडक्ट आहे. हा डिसअपियर होतो, हे अपियर होतो. हा डिसअपियर होतो म्हणून मी मायनस साइन देतोय, D/dt. आणि कॉन्सन्ट्रेशन कोणाचं घ्यायचंय मला, N2O5. सांगा मी मायनस साइन का दिलं? कारण तो रिएक्टंट आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतंय. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतंय, डिक्रीज होतंय, हे लक्षात घ्या. ओके, पण मी सांगतो, रेट लॉच्या कॅल्क्युलेशन मध्ये, केमिकल कायनेटिक्स मध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, सगळे इझी क्वेश्चन्स मी घेणार आहे, जिथे लॉग लागणारच नाही तुम्हाला. पण मी क्लिअरली सांगतोय, क्लिअरली निगेटिव्ह साइन कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही. किती रेट डिसअपियर होण्याचा रेट किती आहे, 0.02 मोल्स पर डीएम क्यूब. 0.02 मोल्स पर डीएम क्यूबच्या ऐवजी मोलार लिहू शकता. आणि सेकंड इनव्हर्स, याचं युनिट असतं मोलॅरिटी, मोलार, आणि टाइम्स युनिट म्हणून सेकंड इनव्हर्स आलं. ठीक आहे. आता ऍट व्हॉट रेट NO2 O2 आर फॉर्म. नीट लक्ष द्यायचंय, समजून घ्या मी काय सांगतोय ते. बघा, तुम्हाला लिहायचंय ह्या रिएक्शन साठी, शांतपणे लक्ष द्या. मायनस साइन का, रिएक्टंट आहे. कोएफिशियंट कोण आहे, जो कोएफिशियंट आहे त्यानं डिवाइड करायचं. तर कोएफिशियंट जर 1 असेल तर डिवाइड करायची गरज नाहीये. पण जर कोएफिशियंट 2 आहे, 2 न डिवाइड करा, D/dt. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 दॅट इक्वल्स टू 4 न डिवाइड करा, पण तो प्रॉडक्ट आहे त्यामुळे त्याला मायनस साइन घ्यायची गरज नाहीये. पण लिहिलं पाहिजे D/dt आणि कोण, NO2. आता त्याच्या पुढे इक्वल टू साइन आहे. पुन्हा आता जागाच कमी आहे, मी जरा डार्क मध्ये लिहितो बरं का. D/dt आणि O2 लिहायचं, जरा समजून घ्या बरं का भावना. मी जरा तिकडे गेले. आता काय करायचंय, तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची आहे. मला सांगा, हे कुठलं साइन आहे, मायनस साइन. पण व्हॅल्यू पुट करताना मायनस साइन येणार नाही रे, ते निगेटिव्ह साइनचीच व्हॅल्यू 0.02 आहे ना. पण खाली कोण आहे, 2. दॅट इक्वल्स टू कोण उरलं, 1/4. आणि कोण उरलंय, D/dt NO2. ओके, बर. आता 0.02 ला 2 न डिवाइड करा, 0.01 येणार. 4 न मल्टिप्लाय करा, 0.04 येणार. म्हणजे D/dt NO2 ची व्हॅल्यू 0.04 ms इनव्हर्स. आता आलं का ध्यानात, किती सिंपल आहे. तर चला परत हे घेऊया, हे काढलं ना आपण, समजून घ्या. आता मी असं सोडवतोय, हे मायनस साइन येणार नाही. 0.02 व्हॅल्यू अपॉन 2 दॅट इक्वल्स टू, हे लिहूया आपण काय, D/dt आणि O2. 0.02 ला 2 न डिवाइड करा, 0.01 ms इनव्हर्स आन्सर येणार, जे करेक्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, व्हिडिओ पॉज करा, हे बघा. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय काय ते बघा. एकतर MCQ आल्यावर कसं सोडवायचं सांगतो, कारण सीईटी साठी ते इम्पॉर्टंट आहे बरं का. आता N2O5
4NO2 आणि O2. पुन्हा आता असा प्रश्न जर सीईटीत आला किंवा एमसीक्यू बोर्डच्या एक्झाम मध्ये आला तर काहीच वेळ लागणार नाही. डिसअपिअर होण्याचा रेट किती दिलाय? 0.02. तर लक्ष द्या बानो प्लीज. याचा रेट 0.02 दिलाय, पण त्याचा कोएफिशियंट किती आहे? 2. 2 चा डबल किती? 4. बरोबर आहे ना? कोएफिशियंटचा खेळ आहे सगळा. याचं जर डबल इथं असेल तर याचं पण डबल करा. आता पुस्तकात आन्सर चेक करा. याचं डबल आहे. 2 साठी ही व्हॅल्यू, मग याचा कोएफिशियंट 1 आहे. 2 साठी ही व्हॅल्यू, मग 1 साठी हाफ होणार ना, मग 0.01. मग आता व्हिडिओ पाठीमागे घेऊन मी सॉल्व्ह करून दिलेलं बघा. सीईटी साठी डायरेक्ट आन्सर मिळतंय. कोएफिशियंट डिपेंड आहे. पण सोडवताना तुम्हाला असं करावं लागेल. रिएक्टंट मायनस साइन. डी बाय डी टी आणि N2O5 इक्वल्स टू प्रॉडक्टला प्लस साइन डी बाय डी टी आणि इथं येणार NO2 दॅट इक्वल्स टू पुन्हा डी बाय डी टी आणि O2. तर काय करायचं? रेशो मध्ये 3 व्हॅल्यू आहेत. पहिल्या ह्या दोघांना घ्या, या दोघांना घ्या. हे मायनस साइन अँड कॅल्क्युलेशन मध्ये निगेटिव्ह साइन येणार नाही. डिसअपिअर होण्याचा रेट आहे म्हणून मायनस साइन दिले. रेट किती आहे? 0.02. मग पुट करा 0.02 अपॉन 2. हे बाकीचं आहे तसं लिहा. किंवा या 4 ने इकडे मल्टिप्लाय करा, आन्सर मिळेल. नंतर याला आणि याला कम्पेअर करा. मग याची व्हॅल्यू पुन्हा पुट करा. 0.01 आन्सर येईल. काही बी आन्सर येऊ दे. युनिट लिहायला विसरू नका. आता नेक्स्ट क्वेश्चन. 3 मार्काला यायलाच पाहिजे रे, यायलाच पाहिजे हा प्रश्न उद्या परीक्षेत. खूप वाटतंय. नाही आला तर सीईटी तर बिंदास मी तुम्हाला सांगतो येणारच. पण कशाला निगेटिव्ह बोला. उद्या येऊ दे रे 3 मार्कासाठी. ए चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. बी चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि रेट दिलाय. मग आपल्याला इथं ना या टाइपचे मी अजून एक क्वेश्चन घेतलाय का बघायचंय मला. घेतलाय बरं का. घेतला होता लक्षात घ्या. ठीक आहे एक्सरसाइज मध्ये आहे. घेतलाय बरं का मी. म्हणजे असल्या टाइपचे 2 प्रश्न तुम्हाला देतो. काय लिहायचं माहितीये का? आर इक्वल्स टू के म्हणजे रेट कॉन्स्टंट. बरं ए ची ऑर्डर माहित नाही, एक्स लिहा. बी ची ऑर्डर माहित नाही, वाय लिहा. आणि एक्स आणि वायच आपल्याला फाइंड आउट करायचं. खूप इझी आहे. एक्स आणि वायच आपल्याला फाइंड आउट करायचे जे खूप इझी आहे. सुपर इझी आहे लक्षात घ्या. फक्त आता इक्वेशन्स तयार करूया. पहिला रेट किती आहे बघा. 4 इंटू 10⁻⁻⁵. हे मला माहित नाही. सुरुवातीचं पहिल्यासाठी ए चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.4. एक्स माहित नाही. बी चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.2. वाय माहित नाही. चला इक्वेशन 1 केलं. हे इक्वेशन 1 तुमच्या लक्षात कसं केलं ते? आणि 2 आणि 3 काय अवघड आहे मग? चला इक्वेशन 2 तयार करूया. हे 6च लिहिलं बरं का आपण. 6 इंटू 10⁻⁻⁵. पॉईंट लिहायची काही गरज नाही. बरं त्यावेळेस ए चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.6 रेस टू वाय. रेस टू एक्स आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.2 रेस टू वाय. चला इक्वेशन 2. तिसरं इक्वेशन तयार करा. याला 10 मल्टिप्लाय करा रे. 32 होईल ते. 10 त्याला मल्टिप्लाय केलं की याला 10 डिवाइड केलं पाहिजे. 10⁻⁻⁴ ला 10 डिवाइड केलं की प्लस 1 वरती गेल्यावर -1 होतात. -4 -1 म्हणजे -5 येतात. इथं -5 लिहून टाकूया आपण. दॅट इक्वल्स टू के. ए चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.8 रेस टू कोण? एक्स. बी चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.4 रेस टू वाय. हे तिसरं इक्वेशन. ओके. आता तुम्ही काय करायचं माहितीये का? की तुम्ही असं करायचं लक्षात घ्या, की तुम्ही बघायचं या टेबलमध्ये ए किंवा बी कुणाचं तरी कॉन्सन्ट्रेशन 100% सेम दिलेलं असतं आणि ते कुणाचं दिलंय ते फक्त शोधायचं. कुठल्या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन सेम दिसते? 1, 2, 3 पैकी पहिल्या आणि दुसऱ्या घ्या रेशो त्यांचा. मग पहिल्यामध्ये व्हॅल्यू आहे 4 इंटू 10⁻⁵. दुसऱ्यामध्ये व्हॅल्यू आहे 6 इंटू 10⁻⁵. रेशो घ्या. रेशो घेताना के ला के कॅन्सल होईल. 0.2 ला 0.2. हे कॅन्सल होणार 0.2 ला 0.2. म्हणजे एवढं उरलं. ब्रॅकेट मग इथे काय उरलंय? 0.4 रेस टू एक्स. 0.6 रेस टू वाय. रेस टू वाय नाही, रेस टू एक्सच आहे. केला की कॅन्सल. आता ह्याला पण हे कॅन्सल होणार. इथं 4/6 उरलंय. काहीच नाही म्हणजे रेस टू 1 असतं. आणि बाळांनो इकडे 4/6च आहे रेस टू एक्स. का सांगू का? ऍक्च्युअली हे दोन्ही मी एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं. 0.4 आणि 0.6 आणि रेस टू एक्स लिहिलं. पॉईंटला पॉईंट काय होणार आहे? कॅन्सल. पॉईंटला पॉईंट कॅन्सल होणार. आता जर बेस सेम असेल तर पॉवर पण सेम असते. झालं की मला एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली. ओके. पहिल्या आणि दुसऱ्याचाच रेशो का घेतला? कारण त्यांचं ही व्हॅल्यू सेम आहे. ओके. पहिल्या आणि दुसऱ्याचा रेशो का घेतला? तर त्यांची व्हॅल्यू कशी आहे? सेम आहे म्हणून घेतला. कुणाचा पण रेशो घ्या. चला पहिल्यांचा आणि तिसऱ्याचा रेशो घेऊया. मी असं लिहितो. फ्रॉम 1 and 3 1/8. अरे 1/8 कुठनं आलं? 10⁻⁻⁵ ला -5 कॅन्सल. 32 ला 4 ने डिवाइड केलं. 4 8 32. ओके. आता पहिल्याचा आणि तिसऱ्याचा रेशो घेताना के ला के कॅन्सल. म्हणजे उरलं 1/2 फक्त. अरे 1/2 कसं आलं? पॉइंटला पॉइंट कॅन्सल. 4 एके 4 4 दोन्ही 8 आणि एक्सची व्हॅल्यू तर 1 आहे. एक्स लिहिलंच नाही मी.
आता n याला डिवाइड करा, 2 ला 4 ने डिवाइड करा, 1/2 रेस टू y येणार. ओके, आता एक काम करा, ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय करा. बघा मी नेक्स्ट स्टेप इथं करायला लागलो बरं का बाळांनो, समजून घ्या. ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय किंवा 2 1 जा 2, 2 2 जा 4 लिहा ना. म्हणजे 2 इथं आलं, बेकेच बेचोक 8, 2 4 चा 8 येते बरोबर आहे. मग 1/4 आहे. 1/4 हा 1/2 चा स्क्वेअर आहे. आता 1/2 का केलं? कारण मला इथं कसं सेम होतं तसं इकडे पाहिजे. मला इकडे 1/2 रेस टू y आहे ना. झालं की मग बेस सेम म्हणजे वरचं सेम झालं. ऑर्डर मिळाली आपल्याला, लक्षात घ्या. मग y ची व्हॅल्यू मला 2 मिळाली. नेक्स्ट व्हॅल्यू 1. मग ए साठी ऑर्डर 1 आहे, बी साठी ऑर्डर 2 आहे आणि ओव्हरऑल ऑर्डर 3 असते. आणि सीईटीत असं पण विचारलंय, रेट लॉ दिलंय, 1 आणि 2 दिलंय आणि ऑर्डर विचारले ओव्हरऑल. ऍडिशन कसलं सोपं आहे. चला मी बाजूला सरकतोय. तुम्हाला हा सोप्पा न्यूमेरिकल कळाला बघा. 3 इक्वेशन कळाला का बघा. कळाला असेल तर कॉमेंटमध्ये पण सांगा की सर समजतंय, सोप्पं आहे. आणि असं पण कॉमेंट मला आले बरं का, सर तुमचं चॅनल पहिला मिळायला पाहिजे होतं. चला, हा रेट आहे. आपण आता दनादन सोडवायचंय, लक्षात घ्या. हा रेट आहे. हे कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. आपण घेऊया रेशो डायरेक्टलीच रेशो घेऊया. लय फास्ट होईल का रे? नको नको, फास्ट नको. चला आपण पहिला लिहूया. आर इक्वल्स टू ए, आर इक्वल्स टू के, ए रेस टू एक्स आणि बी रेस टू वाय. चला रेट लिहा पहिला, किती आहे? 0.15 आहे. के तसं ठेवा. ए चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.3 रेस टू एक्स. बी चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.05 रेस टू वाय. झालं पहिलं इक्वेशन. दुसरा रेट किती आहे? 0.30. के तसंच ठेवा. ए चं कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेस किती आहे? 0.6 रेस टू एक्स. बी चं कॉन्सन्ट्रेशन 0.05 रेस टू वाय. दुसरा तिसरा रेट किती आहे? 1.20 के. ए चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे बघा? 0.6 रेस टू एक्स. बी चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.2 रेस टू वाय. आता पहिल्या दोघांचा रेशो घ्या. पहिल्या दोघांचा रेशो घ्या. 15 1 15, 15 2 30, पॉईंट कॅन्सल होऊन. केला के कॅन्सल. 1/2, 3 दोन्ही 6, 3 2 जा आणि रेस टू कोण आहे? एक्स. 0.05 ला 0.05 कॅन्सल झालं की एक्स ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा रेशो घ्या. 1/4, 30 चोक 120. केला के कॅन्सल, 6 ला 6 कॅन्सल झालं. आता हे 0.20 आहे बरं का भावना, खाली 0.20 आहे. मग 5 1 5, 5 चोक 20 रेस टू वाय झालं. वाय ची व्हॅल्यू पण 1 आली. संपलं. फिनिश आहे. आता या टाईपचे प्रश्न शोधा जरा आणखीन, कारण मला बाकीचे पण घ्यायचे आहेत. मग आता बाकीचे पण घ्यायचे आहेत. मला हा प्रश्न अगोदर घ्यायचा आहे, कारण बऱ्याच वेळा परीक्षेत आलाय. रिएक्शन इंटरमिजिएट. मी बऱ्याच वेळा विचारलंय बरं, बघितलंय बरं का. सीईटीचा प्रश्न आहे, बोर्डला पण आहे. उद्या येऊ दे रे हा प्रश्न, येऊ दे हा प्रश्न एमसीक्यू मध्ये. रिएक्शन इंटरमिजिएट म्हणूया आपण. ओके. बघा, पहिल्या रिएक्शन मध्ये जो प्रॉडक्ट तयार होतोय आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये जो वापरला जातो त्याला म्हणायचं रिएक्शन इंटरमिजिएट. काय अवघड आहे बोला आता. दिले का नाही बघा. एफ इज प्रोड्युस्ड इन द स्टेप 1, कन्झ्युम्ड इन द स्टेप 2. किती सोपं आहे. किती वेळा रिपीट झाला असेल? अनेक वेळा. बर, आता सगळ्यात महत्वाचं, ओव्हरऑल रिएक्शन करताना एफ ला एफ कॅन्सल होणार आहे. एफ ला एफ काय होणार आहे? सांगा, कॅन्सल. त्यामुळे ओव्हरऑल रिएक्शन सगळ्यात महत्वाची आहे. NO2 आणि NO2 चे ऍडिशन होईल. हे F2 गॅसेस शिल्लक राहते बरं का. सॉरी, एफ ला एफ कॅन्सल राहते, पण F2 शिल्लक राहते. या दोघांचे ऍडिशन ट्वाइस आणि F2 शिल्लक राहते. हे कॅन्सल झालं, इकडे हे दोघं शिल्लक राहतात. जो इंटरमिजिएट आहे तो कॅन्सल होणार आहे ओव्हरऑल रिएक्शन लिहिताना. आणि रेट लॉ तुम्हाला माहितीच आहे, लिहिलाय, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं, रेट लॉ साठी ऑर्डर माहिती पाहिजे. इथं माहित नाही, तिथं प्रेडिक्ट केलाय बरं का रे बाळांनो. फक्त काय केलंय? प्रेडिक्ट केलेलं आहे. रिएक्शन इंटरमिजिएट डोक्यात घुसलं का? घुसलंय तुमच्या डोक्यात, चांगलंच. मग आता पुढचा पॉइंट बघा, अतिशय सिंपल. रेट लॉ त्यांनी जो दिलाय ना, तो अगोदर व्यवस्थित लिहितो बरं का मी. ओके. आणि तो रिएक्टंटवर डिपेंड आहे. काहीच नाही, रेस टू म्हणजे 1 असणार आहे. तर त्यांनी मला सांगा, ऑर्डर विचारले. NO साठी ऑर्डर तुम्ही सांगा किती आहे? NO साठी ऑर्डर किती आहे? 2. आणि H2 साठी किती आहे? 1. ओव्हरऑल ऑर्डर काय? 3. दोघांची ऍडिशन. काय सोपं आहे. काय सोपं आहे आणि पुस्तकाच्या बाहेरचं परीक्षेत काही येत नाही. बरं, आता हे सगळ्यात सोपं न्यूमेरिकल का सांगू? सगळ्यात सोपं न्यूमेरिकल कारण इथे तुम्हाला रेट लॉ दिलेला असतो बघा. फर्स्ट ऑर्डर इन ए आणि सेकंड ऑर्डर इन बी दिलेलं असते तुम्हाला, म्हणजे असं लिहायचं आर इक्वल्स टू के. ए साठी फर्स्ट ऑर्डर आणि बी साठी सेकंड ऑर्डर. केमिकल कायनेटिक्स मध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेत बाळांनो, लक्षात घ्या. आता मला सांगा, रेट ऑफ द रिएक्शन दिलंय किती? 3.6 × 10⁻².
के तसाच ठेवा. एचं कॉन्सन्ट्रेशन दिले 0.2 तसंच ठेवा कारण रेस टू काय 1च आहे. बीचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 दिलंय. मला मग 0.1 चा काय केला पाहिजे स्क्वेअर. म्हणजे मला सांगा ह्या पॉइंटला हा पॉइंट कॅन्सल करतो. इथं 18 येईल बरं का बानो. -2 इंटू 2 चा अपॉन 2 केला ना. आणि समजून घ्या बरं का मी हे 0.1 म्हणजे 10⁻1 असतात बरं का. त्याचा स्क्वेअर केल्यावर 10⁻2 येणार. त्याचा स्क्वेअर केल्यावर 10⁻2 -2 ला -2 काय होईल? कॅन्सल होईल. बरोबर ना बानो? कॅन्सल होईल आणि के ची व्हॅल्यू 18 येते. पण युनिट मला शिकवावं लागणार आहे. कारण ऐका माझं R इक्वल्स टू के आणि A रेस टू 0. मग रेट कॉन्स्टंटचं युनिट काय येतंय बघा समजून घ्या. ए रेस टू 0 म्हणजे ती टर्म नाहीये. याचा अर्थ रेट कॉन्स्टंट आणि रेट याचं युनिट सेम येणार एम एस इनवर्स. ओके. आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल म्हणजे बघा मग आर इक्वल्स टू के आणि ए रेस टू 1 येणार फर्स्ट ऑर्डर. चला कच्चं काम करूया. रेटचं युनिट फिक्स असतं एम एस इनवर्स. केचं काढायचंय मला. हे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं एम येणार. याला हे काय होणार कॅन्सल म्हणजे आलं का सेकंड इनवर्स. किती आलं? सेकंड इनवर्स. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या रिएक्शन मध्ये सेकंड इनवर्स, मिनिट इनवर्स, आर इनवर्स दिला असेल तर ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन लक्षात ठेवायचं. आता सेकंड ऑर्डर रिएक्शन साठी काम करूया आपण. आर इक्वल्स टू के आणि इथं ए स्क्वेअर लिहूया. मग काय येणार? आर चं युनिट कोण आहे? एम एस इनवर्स. के तसंच ठेवा. याचं युनिट कोण आहे? एम स्क्वेअर. ओके. इंटू 2 चा अपॉन 2 करा. प्लस 2 वरती गेल्यावर -2 होतील आणि मला मिळेल एम रेस टू -1 एस इनवर्स. ओके. आता मी जरा शॉर्टकट सांगणार आहे बरं का. नीट लक्ष द्या. तुमच्या डोक्यात आणतो पहिला. 0 ऑर्डरसाठी इथं काय आलं बघा? एम रेस टू 1 आलं. फर्स्ट ऑर्डरसाठी एम आलाच नाही. म्हणजे मी इथं असं लिहितो 1 मायनस एन हा फॉर्म्युला आहे. आता तिथं कशाला लिहायचंय? हां. म्हणजे फॉर nth ऑर्डर युनिट ऑफ के इज एम रेस टू 1 मायनस एन आणि सेकंड इनवर्स फिक्स आहे. चला ही कुठली होती रे? सेकंड ऑर्डर ना? सेकंड ऑर्डर होती ना? मग इथं 2 पुट करा. 1 मायनस 2 आलं का -1? थर्ड ऑर्डर रिएक्शन असेल 3 पुट करा. 1 मायनस 3 येईल की नाही? -2. मग चला लिहून काढा सगळं व्यवस्थित लिहून काढा. आता आपल्याला जायचंय पुढं. मी तुम्हाला सांगतो. रेट लॉ फॉर द रिएक्शन दिलाय. आता ऐका ही सीईटी आहे बरं का. एमसीक्यूज आहे. ए रेस टू 1 आहे, बी रेस टू 1 आहे. ए चं कॉन्स्टंट डबल केलं की रेट डबल होणार आहे. बी चं कॉन्स्टंट डबल केलं की रेट डबल होणार आहे. रेट ऑर्डर 1 आहे ना. द रेट ऑफ द रिएक्शन डबल करायची आहे तुम्हाला. आता रेट जर डबल करायचा असेल तर ए ला डबल केलं तर चालेल. बी ला कॉन्स्टंट ठेवा किंवा बी ला डबल करा, ए कॉन्स्टंट ठेवा. बोथ डबल करून चालणार नाही. ए ऑप्शन बी करेक्ट आहे. हां. ऑप्शन बी करेक्ट आहे. पण मला विचारायचं तुम्हाला बाबांनो, तुम्हाला कितपत कळालं बघतो मी. आर इक्वल्स टू के आणि ए चं स्क्वेअर. मग ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यावर रेट 4 टाइम्स वाढणार. का? स्क्वेअर आहे. ए चं कॉन्सन्ट्रेशन मी 3 टाइम वाढवलं तर रेट 9 टाइम्स वाढणार. स्क्वेअर आहे. कळालं तुम्हाला? मग बाळांनो आता इथं ना सांगतो बघूया आपण हे काय दिलंय. ऑर्डर ऑफ द रिएक्शन फॉर विच युनिट ऑफ द रेट कॉन्स्टंट. आई गो! इकडं बघा मोल्स पर डीएफ क्यूब म्हणजे मोलॅरिटी आणि एस इनवर्स दिलंय. म्हणजे ही 0 ऑर्डर रिएक्शन आहे. 0 ऑर्डर कसं ओळखलं आपण? एम आलंय ना. एम रेस टू 1 मायनस एन असतं. त्यांनी तर एम रेस टू 1 दिलंय. याचा अर्थ एनची व्हॅल्यू 0 आहे. एनची व्हॅल्यू काय? मग तुम्ही म्हणाल तिथे एम कुठे आहे? अरे मोल्स पर डीएम क्यूब म्हणजेच मोलॅरिटी हे लक्षात घ्या. आता बघता व्हिडिओ झाला म्हटलं. ऑर्डर ऑफ द रिएक्शन आता सगळ्यात महत्वाचं रेट कॉन्स्टंटचं युनिट एस इनवर्स दिलंय. ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. रेट कॉन्स्टंटचं युनिट एस रेस टू -1 दिलंय. त्यांनी एम दिलाच नाही. याचा अर्थ एमची व्हॅल्यू 0 आहे. आपल्या शॉर्टकट मध्ये मग 1 मायनस एन ला 0 पुट करा. मायनस प्लस करा. आलं की आन्सर. अरे वाढला का नाही कॉन्फिडन्स? मग मला सांगायचंय काय लक्षात घ्या. सगळं सोपं आहे. एक फायनल शॉर्टकट सांगतो. 4 मिनिटं थांबायचं अजून. सीईटीची पण तयार होईल आणि बोर्डची पण तयार होईल. सांगतो. T equals to 2.303 upon K log to the base 10 A0 upon 18. कळलं ना काय लिहिले ते? याचा अर्थ डेरिव्हेशन केले नाहीत. करा डेरिव्हेशन. करा 10 ते 15 प्रश्न आहेत फक्त डेरिव्हेशनचे करा. मी म्हणतोय म्हणून करा लक्षात घ्या. भरपूर मुलांनी केलेत लक्षात घ्या. खूप छान मुलं अभ्यास करतायत. पण सगळ्यांनीच केला पाहिजे असं मला वाटतंय. सगळ्यांनीच. मग डेरिव्हेशन केले नसतील तर नक्की करा. बरं आता काय दिलंय बघा. 90% रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो तो टी आहे. मग चला तर ह्या टी काढूया आपण. 2.303 अपॉन के. अरे पुढचं का लिहिलं नाही? सांगतो. 90% कंप्लीट ना?
A0 किती असतं सांगतो मी कॅल्क्युलेशन इथं करतो. लॉग टू द बेस 10. कुठल्याही रिएक्शनला सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन 100% आहे. 90% कंप्लीट झालं की 10% उरले ना. 80 म्हणजे रिमेनिंग अमाउंट आहे. मग 10% उरले म्हणजे याला काय होणार कॅन्सल आणि लॉग टू द बेस 10 ची व्हॅल्यू 1 असते ना. मग ह्याला इक्वेशन 1 म्हणून टाका चला. ओके. गंमत बघा. मी हे नाही सोडवणार. हे नाही सोडवणार. मी 99% ला सोडवणार पहिल्यांदा. आता मी तुम्हाला 99% करून दाखवतो. बघा. त्यासाठी लागणारा टाइमला T1 म्हणूया. फॉर्म्युला काय 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10. 100 सुरुवातीला 100 असतं. त्यातलं 99 कंप्लीट झालं. 1% उरला. आता होणार काय बघा मग T1 ची व्हॅल्यू काय येणार? अरे 2.303 अपॉन टी म्हणजे 2.303 अपॉन के म्हणजे ही तर टी ची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू तर ही व्हॅल्यू तर टी ची आहे बरोबर आहे. ही व्हॅल्यू तर कशाची आहे टी ची. तर इथं 100 आहे. ती प्रॉपर्टी सेपरेट दाखवतो. लॉग टू द बेस 10. 100 म्हणजे 2 चा स्क्वेअर. आता हे दोन पुढे येणार. आलं का 2t? आलं? चला हे कंप्लीट करूया. आता पुढचं सॉल्व्ह करतो मी. आता मी काय करतोय 99.9% साठी विचार करतोय. मग त्यासाठी टायमिंगला सध्या T2 म्हणूया आपण. फॉर्म्युला आहे 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10 वरती 100% आणि खाली बघा 99.9 कंप्लीट झालं की 0.1 शिल्लक. अरे हा पॉइंट काढला की वर एक झिरो वाढला. वर एक झिरो वाढला म्हणजे 1000 झालं. 1000 म्हणजे 3 झाले. 10 रेस टू ते 3 पुढे येणार. आणि ह्याची व्हॅल्यू तर टी आहे ना. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? आता मी जर तुम्हाला विचारलं 99.999% रिएक्शन कंप्लीट करायचंय 5t लागणार. शॉर्टकट काय माहितीये का? जेवढे 9 आहेत तेवढ्याला 3 मल्टिप्लाय करा. 2 वेळा 9 आहे 2t. 3 वेळा 3t. 5 वेळा 5t. आता सांगा बघू. 99.99% रिएक्शन कंप्लीट करायचंय. 4t एवढा वेळ लागणार. पण टी त्यांनी दिलाय बरं का म्हणून मी टी घेतलंय. नाहीतर 4 इंटू 2.03 अपॉन के आन्सर आलं असतं. मग आता झालं की नाही? अर्धा तास मला वेळ दिला तुमच्या मनापासून धन्यवाद. मला फक्त मेसेज द्यायचा होता तुम्हाला, की सीईटी साठी सगळं पॉसिबल आहे. तुम्ही कॅमेरात आणलं तर. पण आजचे न्यूमेरिकल मी घेतले ते उद्याच्या पेपरमध्ये येतीलच का? असा प्रश्न मला विचारू नका. सांगू शकत नाही आपण. पण केलेलं काही वाया जात नाही कधी हे माझं वाक्य लक्षात ठेवा. प्रामाणिकपणे करताय. ऑल द बेस्ट बाळांनो.